नमस्कार. पाहणा, कुणालाही न दुखावता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म कोणतंच नाही. आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमावण्याची गरज मुळीच भासत नाही. कारण पाहणा, देव जो आहे तो मानवातच वसलेला आहे ना. मग जेव्हा आपण मानवाचं मन दुखावतो तेव्हा तो आतून खूप दुखावला जातो. आणि ज्या व्यक्तीचं मन दुखावलेलं असतं ती व्यक्ती आपणाबद्दल मग वाईट शब्द काढते. कारण ती आतून अगदी खूप अशी दुखावलेली असते. त्याच्यामुळे कोणाचं मन तुम्ही अजिबात दुखावू नका. प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्या. लगेच आपण पटकन उचलली जीभ लावली टाळ्याला असं करतो. तर कोणाला दुखवू नये. त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे आधी जाणून घ्यावं आणि मगच बोलावं. नाहीतर काय होतं, मग पराचा कावळा व्हायला वेळ लागत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण विनाकारण संशय जो असतो ना तो संशय घेत राहतो छोट्या छोट्या गोष्टीवरून. कारण तर तसं काहीच नसतं, पण छोट्याशा गोष्टीवरून आपण एवढं अकांड तांडव माजवतो की समोरच्या व्यक्तीला त्रास होतो. खरं पाहता कारण काहीच नसतं. मग त्यामुळे कोणतंही कारण जाणून घेतल्याशिवाय पटकन बोलू नका. कारण बऱ्याच वेळेला आपण आपल्या परीने अर्थ लावत असतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपल्या बुद्धीला पटेल, आपल्या विचाराला पटेल तेच आपल्याला दिसतं सगळं. म्हणजे आपला जसा चष्मा असतो ना तसंच आपणाला जग सगळं दिसत असतं. आपण आपल्या पद्धतीनंच विचार करत असतो. पण समोर जे काही घडतं आहे त्या बाबतीत नेमकं कशामुळे घडलेलं आहे, काय आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आणि मगच त्याला अर्थ लावणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीला अर्थ लावण्याऐवजी प्रथम ते सत्य काय आहे हे पडताळून पहा. सत्य असत्य पडताळणं महत्त्वाचं आहे आणि मगच कोणत्याही एका गोष्टीवर निर्णय द्या किंवा कोणत्याही गोष्टीवर तुम्ही बोलू शकता. तोपर्यंत मौन धरणं कधीही चांगलं असतं. त्यामुळे मौन धारण करा. कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, काही चुकीचे असे ठरवत असतो आणि यामुळं काय होतं, चुकीचं ठरवल्यामुळं समोरच्या व्यक्तीला त्रास होतो आणि साहजिकच पर्यायानं आपणालासुद्धा त्रास होत असतो. त्याच्यामुळे निर्णय देत असताना, निर्णय घेत असताना विचार करा आणि विचारपूर्वकच कोणताही निर्णय घ्या.